नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त असं मटर पनीर। सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मटर म्हणजेच वाटाणा असतो, तर वाटाणा घालून छान असं पनीरची भाजी बनवणार आहेत। तर मटर पनीर बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतला, लसूण, आलं घेतलं आणि छान असं कढईमध्ये तेल घालून परतवून घेणार आहे। तर कांदा व्यवस्थित परतवेपर्यंत ना पनीर आपण या ठिकाणी कट करून घेऊया। तर या ठिकाणी मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे। पनीर छान असं तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये, आवडेल तेवढी साईज आपण ठेवून व्यवस्थित असं कट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मस्त असं पनीर कट करून घेतलं आहे। त्यानंतर कांदा देखील गुलाबी छान झालेला आहे। आणखी 2 ते 3 मिनटं कांदा आपण परतवून घेऊया। कांदा काळा करायचा नाही, थोडंसं नॉर्मल त्याचा कलर बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। तर आता कांदा परतवून झाल्यानंतर तो मी थंड होण्यासाठी काढून घेतला। कढईमध्ये त्याच कढईत तेल घातलेलं आहे, त्यात आपण पनीर तळून घेणार आहोत। बाजूला तुम्ही एक बाउल बघू शकता, त्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं होतं, कारण की आपल्याला या भाजीमध्ये ना गरमच पाणी वापरायचं आहे। तर ते मी बाउलमध्ये यासाठी काढून ठेवलं, तुम्ही पुढे बघू शकता। तर छान असं पनीर तळून झालं ना की ते या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, कारण की पनीर खाताना अजिबात आपल्याला अडकू नये किंवा छान असं सॉफ्ट लागावं ना, त्यासाठी गरम पाण्यामध्ये पनीर टाकायचं, त्यामुळे छान असं सॉफ्ट होतं। तर या ठिकाणी व्यवस्थित असं सगळं पनीर तळून झालेलं आहे। कढईमध्ये ना जे तेल आहे ते आपण व्यवस्थित गाळून घेऊया आणि तेच तेल आपण पुन्हा वापरणार आहोत। तर कांदा व्यवस्थित थंड झालेला आहे, तर त्यामध्ये मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे आणि एक आपली मिरची घातलेली आहे, ऑप्शनल आहेत। त्यानंतर व्यवस्थित बारीक वाटण झाल्यानंतर ना तेच तेल जे होतं आपण तळलेलं तेच यामध्ये मी घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यानंतर आपण वाटलेलं वाटण घालणार आहोत, ज्यामध्ये कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि टोमॅटो आहेत। तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकतात, खोबऱ्याचा देखील वापर करू शकतात। तर मी यावरती 2 मिनटं झाकण ठेवणार आहोत। तर या ठिकाणी वाटाणा घेतला, काजू देखील या ठिकाणी भिजत घातलेली आहेत। तर बघू शकता मसाला छान परतवत आलेला आहे। तर मसाला भाजण्यासाठी ना साधारण 7 ते 8 मिनटं आपण वेळ द्यावाच, तरच तो मसाला छान असा फ्राय केला जाईल। तर बघू शकता या ठिकाणी मस्त असं तेल सुटलेलं आहे, खमंग असा वास देखील येत आहे। तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर या ठिकाणी सुहानाचा मी पनीर टिक्का मसाला वापरत आहे, मटर पनीरचा देखील मिळतो, तो देखील तुम्ही वापरू शकता, पण यामुळे भाजी छान अशी होते। तर या ठिकाणी मसाला घातला, त्यानंतर 2 चमचे धना पावडर घातली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे, त्यामुळे मस्त अशी भाजीला तर्री येते। आणि चवीनुसार मीठ घालायचं। मीठ यामध्ये आत्ताच घालायचं, कारण असं की व्यवस्थित सगळे मसाले आणि मीठ व्यवस्थित एकत्र होतं। छान असं परतवून झालेले आहेत मसाले आणि यामध्ये ना आता आपण पनीर घालणार आहोत। तर पनीर घालताना आता सध्यापुरतं आपण फक्त पनीरच त्यातलं काढून घेणार आहोत, ते पाणी तसंच ठेवायचं आणि वाटाणा देखील यामध्ये घातलेला आहे। आता या ठिकाणी ना सगळे मसाले आपण पनीरला व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि 2 मिनटासाठी ना झाकण ठेवायचं आणि छान असे मसाले हे पनीरच्या आतमध्ये गेले पाहिजे। त्यामुळेच मीठ पण आपण आधीच टाकलं की मीठ आणि मसाले सगळे पनीरला व्यवस्थित लागतील। बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे 2 मिनटानंतर। आता आपण जे गरम पाणी होतं ज्यात पनीर टाकलेलं, तेच पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पनीर शिजवायचं। पनीर शिजण्यासाठी वेळ लागतच नाही, परंतु आपण हा वाटाणा जो आहे तो कच्चा घेतलेला आहे, त्यामुळे वाटाणा शिजायला आपल्याला 7 ते 8 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं, जेणेकरून आपला वाटाणा पण छान शिजतो आणि आपली भाजी पण मस्त शिजणार आहे। तर मस्त असे भिजलेले काजूची पेस्ट केलेली आहे, बघू शकता वाटाणा पण शिजला आहे आणि यामध्ये आता आपण काजूची पेस्ट घातलेली आहे। तर मस्त अशी पुन्हा आपण 5 ते 6 मिनटं मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत, म्हणजे आपली मस्त अशी घट्ट अशी ग्रेव्हीवाली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।